नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या योजनेबद्दलचे तुमचे जे काही प्रश्न होते, मार्केटमध्ये ज्या काही अफवा पसरवल्या होत्या आणि जे काही डाऊट्स होते त्याच्याबद्दल मी सविस्तर माहिती मागच्या व्हिडिओमध्ये दिली आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण बँकेत जाताना नक्की आपल्याला कसं जायचं आहे, बँकेत जाताना आपल्याला काय तयारी करायची आहे, बँक मॅनेजरला आपलं प्रपोजल कसं मांडायचं, आपण बँकेत गेल्यानंतर काय चुका करतो याबद्दल या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन करणार आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. चला तर मग हा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, बँकेत गेल्यानंतर आपल्या काय चुका होतात आणि आपल्या काय चुका आहेत हे मी आधी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर तुम्हाला नक्की काय बोलायचं आहे आणि आपल्याला काय तयारी करून बँकेत जायचं आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो. मित्रांनो, आपण सुरुवातीलाच बँकेत जातानाच आपल्याकडे काहीच आपल्या बिझनेसबद्दल काहीच इन्फॉर्मेशन नसते. आपल्याला फक्त माहीत असतं की आपल्याला अण्णासाहेब पाटील महामंडळ एक योजना आहे आणि या योजनेमधून आपल्याला बिनव्याजी कर्ज मिळतं. मग आपल्याला फक्त बिझनेस करायचा आहे एवढंच माहीत असतं. पण नक्की काय बिझनेस करायचं आहे, त्या बिझनेससाठी काय पात्रता लागते, तो बिझनेस करताना काय काय अडचणी येऊ शकतात, त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा, त्याच्यामध्ये आपलं फायनान्शियल कसं मॅनेज करायचं, आपलं त्यातनं प्रॉफिट कसा राहणार हे आपल्याला काहीच माहीत नसतं. आणि आपण सरळ जातो आणि कोणतरी तुम्हाला एजंट भेटतो, तो तुम्हाला म्हणतो की तुम्ही बँकेत जा, बँकेत चौकशी करा की अण्णासाहेब पाटील महामंडळातनं मंजुरी आणली तर लोन भेटेल का. तुम्ही सरळ जाता, सर आम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळाची मंजुरी आणतो, आम्हाला लोन द्याल का. जर असं तुम्ही बोललात तर मॅनेजर सरळच म्हणणार आहे की लोन भेटणार नाही. सरळ सिंपल आहे की तुम्ही असं जर प्रश्न विचारला तर बँक सरळ म्हणणार आहे की आमच्याकडे लोन मिळत नाही. पण त्याच जर ठिकाणी तुम्ही प्रॉपर प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला, तुमच्या डॉक्युमेंटची सर्व फाईल तुम्ही जर व्यवस्थित बनवून प्रॉपर फाईल तयार करून जर बँकेकडे गेलात तर तुम्हाला बँक तुमचं कर्ज देण्यासाठी तुम्हाला कधीच नकार देणार नाही. आता काही जण बँकेत गेल्यानंतर काय बोलतात ते मी तुम्हाला सांगतो. आता बँकेत जाण्यापूर्वी आता कालच माझ्याकडे एक कस्टमरचा मेसेज आला, तर मी त्यांना काही प्रश्न विचारले. तर त्यांचा मला मेसेज आला होता की सर मला लोन करायचं आहे. मी त्यांना विचारलं की तुम्ही सध्या काय करता आणि तुम्हाला कशासाठी लोन पाहिजे. तर त्यांनी मला सांगितलं की माझा कलर कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय आहे आणि मला ते वाढवण्यासाठी कर्ज हवं आहे. मग मी त्यांना विचारलं की बाबा तुमची कास्ट कोणती आहे, तुमचा इन्कम किती आहे महिन्याला. तर त्यांचा महिन्याचा इन्कम होता 20,000 ते 25,000 रुपये. मग तुम्हीच विचार करा मित्रांनो की 20,000 ते 25,000 इन्कमला तुम्हाला बँक 10 ते 15 लाख रुपये कर्ज कसं देईल. कारण 20,000 ते 25,000मध्ये तुमचा घरचा खर्चच भागत नाही, तर तुम्ही त्याचा हप्ते कसे भरणार आणि तुम्ही तुमचा व्याजाचा परतावा येईपर्यंत तुम्ही ते मॅनेज कसं करणार. तर मित्रांनो, मग मी त्यांना पुढचा प्रश्न विचारला की सर तुमच्याकडे जमीन किती आहे, तुमच्याकडे काही गाई म्हशी आहेत का, तुमचा दुसरा काही इन्कम सोर्स आहे का, शेतीमधून तुमचं इन्कम काय येते. तर त्यांनी मला सरळ उत्तर दिलं की सर तुम्ही आमचा उतारा बघा, आमचं सिबिल बघा, तुम्ही आमच्याकडे गायी आहेत का, म्हशी आहेत का, मांजरं आहेत का, कुत्री आहेत का, हे असले प्रश्न का विचारताय. तर मित्रांनो, जर तुम्ही अशी उत्तरं दिली तर मला सांगा तुम्हाला बँक कशी लोन देईल. तुमची जर पूर्ण माहिती घेतलीच नाही, तुमच्याकडे नक्की काय आहे आम्ही जाणलंच नाही, तर आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणार कसं आणि बँक तुम्हाला लोन देणार कशी. तर मित्रांनो, अशी उत्तरं तुम्ही देऊ नका. तुम्ही प्रॉपर उत्तरं द्या. आम्ही जर तुम्हाला प्रश्न विचारतोय तर त्याच्यामागे काहीतरी कारण असणार आहे. आम्ही काय तुमच्या गाई म्हशी विचारून त्या आम्हाला काय तुमच्या घरी येऊन राहायचं नाही आहे किंवा त्याच्यातून आम्हाला काही प्रॉफिट नाही आहे. आम्हाला एवढंच पाहिजे की तुमच्या उत्तरांमधून आम्हाला योग्य तुमची माहिती भेटेल आणि त्याच्यानुसार तुम्हाला आम्ही योग्य मार्गदर्शन करू शकेल आणि त्याच्यामधून तुम्हाला योग्य गायडन्स देऊन तुम्हाला योग्य ते बँकेकडनं कर्ज मिळवण्यासाठी हेल्प होईल. तर असं काही आमचं त्याच्यामागं उद्दिष्ट असतं. त्यासाठी तुम्ही योग्य उत्तरं द्या, तर त्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल आणि तुम्हाला योग्य तुमची फाईल तयार करून तुम्हाला बँकेकडून कर्ज हे मिळेल. आता तुम्ही बँकेत गेल्यानंतर तुम्ही बँकेत जा, तुमची फाईल तयार करून व्यवस्थित बँकमध्ये फाईल घेऊन जा. बँकेत गेल्यानंतर बँकेमध्ये तुमची फाईल सरळ बँक मॅनेजर समोर ठेवा.
बँक मॅनेजर तुमची फाईल चेक करेल, तुम्हाला जे काही प्रश्न विचारतील त्याची योग्य उत्तरं द्या, टोलवाटोलवीची उत्तरं देऊ नका. आता मी त्यातली काही तुम्हाला 4 प्रश्न सांगतो आणि त्याची उत्तरं तुम्ही कसे देतात ते मी तुम्हाला सांगतो. आता बँकेत तुम्ही गेल्यानंतर बँक मॅनेजर तुमची फाईल पाहिल आणि तुम्हाला विचारेल की सर तुम्ही काय व्यवसाय करणार आहात. तर तुम्ही असं म्हणू नका की सर मी तुम्हाला फाईल दिली, तुम्ही बघा, त्याच्यामध्ये सगळा प्रोजेक्ट रिपोर्ट दिला आहे, तुम्ही चेक करा. हे चेक करायचं काम मॅनेजरचं नाही आहे मित्रांनो. तुम्हाला जर ते प्रश्न विचारतात तर त्यांच्याकडून तुम्हाला तुमच्या बिझनेसबद्दलची माहिती किती आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. प्रोजेक्ट रिपोर्ट हा तुम्हाला CA तयार करून देतो, तुम्ही त्यांना पैसे देता, डायरेक्ट प्रोजेक्ट रिपोर्ट आणून फाईलला जोडता, त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे काय दिलं आहे हे तुम्हाला काहीच माहिती नसतं. तर त्याच्यामुळं हे मॅनेजरलाही माहीत असतं की प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही CAकडनं बनवून आणला आहे आणि याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही आहे. त्याच्यामुळं तुम्हाला मॅनेजर हे प्रश्न विचारत असतात आणि त्याची उत्तरं तुमच्याकडून प्रॉपर मिळणं हे मॅनेजरला अपेक्षित असतं. तर तुम्ही मॅनेजरनं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला काय बिझनेस करायचं आहे, तर तुम्ही सरळ उत्तर द्या की सर मला डेअरी फार्मिंगचा व्यवसाय करायचा आहे, मला शेळी पालन करायचं आहे. हे तुम्ही जे काय तुम्हाला व्यवसाय करायचं ते तुम्ही सरळ उत्तर द्या, असं फिरून उत्तर देऊ नका. त्याच्यानंतर मॅनेजर तुम्हाला विचारेल की सर तुमच्याकडे जमीन किती आहे. तर तुम्ही तिथं असं म्हणू नका की सर माझ्याकडे 5-6 एकर जमीन आहे किंवा माझ्याकडे 2-3 एकर जमीन आहे. ॲक्युरेट उत्तर द्या, सर माझ्याकडे 2 एकर जमीन आहे किंवा माझ्याकडे सर 27 गुंठ जमीन आहे. जे प्रॉपर तुमच्याकडे उतार्यावर जेवढा आकडा आहे तेवढा प्रॉपर तुम्ही उतार्यावरचा जेवढा आकडा आहे तेवढंच तुम्ही मॅनेजरला सांगा. त्याच्यानंतर मॅनेजर तुम्हाला विचारेल की सर तुमच्या शेतामध्ये सध्या पीक काय आहे. असं म्हणू नका की सर आम्ही कधी ज्वारी करतो, कधी बाजरी करतो, कधी ऊस करतो. आता सध्या तुमच्या उतार्यावर कोणत्या पिकाची नोंद आहे तीच नोंद जी आहे त्याच पिकाचं नाव तुम्ही मॅनेजरला सांगायचं आहे. समजा आता तुमच्या उतार्यावर जर ऊस या पिकाची नोंद असेल तर तुम्हाला सरळ सांगायचं की सर माझ्या शेतामध्ये सध्या ऊस या पिकाचं हे पीक आम्ही घेतोय आणि या पिकामधून आम्हाला वार्षिक एवढं उत्पन्न येते. त्याच्यानंतर मॅनेजर विचारेल आता तुम्हाला जर शेळीपालन व्यवसाय करायचा आहे तर तुम्ही शेळीपालन व्यवसायाचं प्रशिक्षण घेतलं आहे का. तर सांगा सर आम्ही आता सध्या प्रशिक्षण घेतलेलं नाही आहे, पण आम्ही लवकरच आमचं प्रशिक्षण घेऊ आणि त्या प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र तुमच्या बँकेमध्ये आम्ही लवकरच जमा करू. आणि जर घेतलं असेल तर सर मी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि माझं प्रमाणपत्र मी फाईलमध्ये जोडलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. असं सरळ उत्तर द्या. त्याच्यानंतर मॅनेजर तुम्हाला विचारेल की सर तुमचं सिबिल स्कोअर व्यवस्थित आहे का, तुम्ही तुमचं आधीचं कर्ज व्यवस्थित फेडलं आहे का, त्याच्यामध्ये काय डिफॉल्ट केलं आहे का. तर सरळ सांगा की जर तुमचं सिबिल व्यवस्थित असेल तर सरळ सांगा सर माझं सिबिल एवढं आहे आणि माझं पहिला कोणत्याही लोन ट्रॅकमध्ये कोणत्याही प्रकारचं डिफॉल्ट नाही आहे. जर काही डिफॉल्ट असेल पहिल्यामध्ये तर सांगा सर या लोनमध्ये माझं डिफॉल्ट होतं पण मी ते लोन पूर्ण क्लोज केलेलं आहे, सध्या माझं कोणतेही डिफॉल्टमध्ये नाही आहे. अशा पद्धतीनं तुम्ही बँकेला उत्तर द्या. तर तिथं तुमच्या व्यवसायाबद्दलचं डेडिकेशन दिसतं, तुम्हाला लोनबद्दल किती काळ म्हणजे तुम्हाला लोन घेण्यासाठी किती उत्सुकता आहे आणि तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी किती तुम्हाला डेडिकेशन आहे हे तुम्हाला बँक मॅनेजरला दाखवून द्यायचं आहे. आणि जो तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट बँकेत जमा करणार आहे त्या प्रोजेक्ट रिपोर्टची पुरेपूर माहिती तुम्हाला तोंडी सांगता आली पाहिजे मित्रांनो. समजा तुमच्या व्यवसायाच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये जर तुम्ही लिहिलं असेल की मला 10 लाखाचे कर्ज पाहिजे, तर त्या 10 लाखामध्ये तुम्ही काय काय करणार आहे. तुम्ही शेड बांधणार आहे, तुम्ही शेळ्या किती खरेदी करणार आहे, तुम्हाला त्या जनावरांसाठी चाऱ्यासाठी किती तुम्हाला भांडवल लागणार आहे, तुम्हाला खेळतं भांडवल किती पाहिजे आहे, हे सर्व तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये तर नमूद असतंच, पण ते तुम्हाला तोंडीसुद्धा व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. तरच तुमचा त्या प्रोजेक्ट रिपोर्टचा व्हॅल्यू आहे. आणि तुम्ही जर व्यवस्थित सांगितलं तर बँक मॅनेजर तुमच्यावरती इम्प्रेस होईल आणि 100% तुम्हाला लोन देण्यासाठी होकार देईल. आता बँक मॅनेजरने होकार दिला की तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत, तुम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं मंजुरीपत्र घेऊन या, आम्ही आपल्या लोनसाठी मंजुरी देण्यासाठी तयार आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला जर जमत असेल की जर मंजुरीपत्र आणण्यासाठी जी ऑनलाईन प्रोसेस जर तुम्हाला स्वतः करता येत असेल तर तुम्ही स्वतः करा. आणि जर तुम्हाला स्वतः करताना काही अडचणी येत असतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊ शकता, तिथून तुमचा अर्ज करू शकता. तिथेही जर तुम्हाला वाटत असेल की तिथेही जर अर्ज करून काही तुम्हाला लवकर मंजुरीपत्र मिळेल नाही मिळेल किंवा काही चुकीची माहिती भरेल का ह्याचे जर डाऊट असतील तर तुम्ही आम्हालासुद्धा संपर्क करू शकता.
आमचा नंबर आम्ही तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. संपर्क केल्यानंतर तुम्हाला योजनेबद्दलची सविस्तर माहिती, त्याचबरोबर बँकेबद्दल तुम्हाला काय गायडन्स पाहिजे, बँकेबद्दल काय काय तुम्हाला तयारी करून बँकेत जायचं आहे, त्याच्याबद्दल प्रॉपर मार्गदर्शन आपल्याकडून तुम्हाला दिलं जाईल. तुम्हाला मंजुरीपत्र लवकरात लवकर कसं मिळेल याची आम्ही जबाबदारी घेऊ आणि तुम्हाला योग्य ती फाईल, योग्य ते डॉक्युमेंट्स तयार करून, प्रोजेक्ट रिपोर्ट व्यवस्थित तयार करून आम्ही तुम्हाला 100% रेडी फाईल तुम्हाला आम्ही तयार करून देऊ. त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस बँकेत जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला काय काय प्रश्न बँकेमध्ये गेल्यानंतर तुमची काय काय तयारी तुमच्याकडे पाहिजे, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि त्याची सर्व तयारी आम्ही तुमच्याकडनं तयार करून घेऊ आणि तुम्हाला लोन मंजूर होण्यापर्यंत तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन आम्ही देऊ. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. सर्व मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाबद्दलचे 2 व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आलेले आहेत. एका व्हिडिओमध्ये तुम्हाला योजनेबद्दलची सर्व माहिती आपण दिली आहे आणि एका व्हिडिओमध्ये जे काही तुमचे प्रश्न होते, डाऊट्स होते, मार्केटमध्ये अफवा होत्या, त्याबद्दल सर्व माहिती आपण क्लिअर केली आहे. जर तुम्हालाही आणखी काही प्रश्न असतील, या योजनेबद्दल आणखी काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट करून आम्हाला विचारू शकता. जर तुम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला संपर्क करू शकता आणि या योजनेचा लाभ हा तुम्ही घेऊ शकता. तुम्ही कमेंट करून तुमचे प्रश्न विचारा, त्याच्यावर आम्ही योग्य ते उत्तर देण्याचा प्रयत्न करू. जर प्रश्न जास्त असतील तर आम्ही त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा सुद्धा प्रयत्न करू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.